तस्मै नमः. पण मग त्यांनी मागणी केली. बहिणाबाई सरासरी 5 वर्षाची आहे. पण मग 8 वर्षात कन्या भवेत. वेद असा होतो 8 वर्षाची मुलगी झाली की तिचा विवाह करावा. 8 वर्षात कन्या भवेत. का बरं? ती रजिस्टरला प्राप्त, हा रजिस्टरला होतो म्हणून त्यांना दान करावं. म्हणजे ती आपल्या परिवाराशी निगडीत होते. तिला बाह्य लक्षण लागत नाही आणि मग ती पातिव्रत्य धर्म सांभाळते आणि त्या घराशी अति परिपूर्ण निगडीत होते. म्हणून आता आपल्याला त्याचंही चिंतन करायचं नाही. अशा बहिणाबाईची पुढे विवाह रत्नाकर पाठकाशी झाला. पण मग गाव आणि परिवार, शेवटी प्रपंच आहे. प्रपंच म्हटलं की त्याचा दुःख देणे स्वभाव आहे. त्याचा स्वभावच असा आहे, दुःखवान दगडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पण मग त्या अगोदर हिमाचलावने चालला अगस्त्येच्या मास वस्ती केली असे. अगस्त्य मुनी होते. मग तिथे विंध्याचल मला उन्मत्त झाला होता. अहो अगस्त्य त्याला सांगा ना, त्यांनी धरणीत हिमान करून सोडलं. मग त्याला शाप, तो झाला 7 पुढ्या. गुरुदेव मोठा शाप दिला, मला वरदान द्या, जा तुझ्या शरीरावर जेवढे रोम आहेत तेवढ्या रोमाची वनस्पती बनेल, अति जगताला काम येईल. म्हणून अगस्त्य मुनी त्याला वरदान दिलं, सापुत्रा. पुढे देवगाव वस्ती केली अशी. आणि अगस्त्य मुनी 4 महिने राहिले. पण मग रोज स्नानाला जावं संगमावर. अशा एकच नद आहे 3.5 नदापैकी. तो उदयापासून, वांब्या उठल्यापासून तर कायगावपर्यंत दक्षिण वाहिनी वाहतो. बाकी सगळे पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व वाहतात. पण असं एकच शिवना नदी केवळ दक्षिण वाहतो. लक्षात तिथे वसती येते. त्या तीराला अगस्त्याला बडं समाधान वाटलं. तिथे थांबले, चातुर्मास केला, ही बहिणाबाई दाखवलं. आणि मग पुढे सावकाराचं देणं झालं. पहिले काळी बेकार काम होतं, चक्रव्याळी व्याज. त्याने खूप व्याज करून ठेवलं. आता काय पर्याय, शेत दिल्याशिवाय पर्याय नाही. मग आता काय करावं? त्याचा तगादा झाला. रत्नाकर पाठक आले शिवला देवबाग. आता याच्यातून निघण्यासाठी काही प्रयास नाही. मग आपण सगळं कुटुंब रातोरात निघून निघून जाऊ. मग त्यांनी सगळं कुटुंब घेतलं, रातोरात कायगावला आलं, प्रवरा संगमावर. तिथे थांबले. गंगा मैया वाहून चालली, पैसे त्याला जाणार नसतं. मग ती नावेच्या आश्रयाने 4-5 दिवस तिथे राहिली कायगावला. आता कायगावला तिथे राम प्रभू मारीचीला मारत मारत तिथे आले आणि त्याचा उद्धार तिथे केला कालीची याला. म्हणून त्याला रामेश्वर असं म्हणतात बरं का कायगावला. त्याला शास्त्रामध्ये, पुराणामध्ये वरदान आहे. आणि मग पुढचा प्रवास पंढरीकडे जायचे. पंढरी आहे, पंढरीमध्ये प्रवेश आहे. पावलो पंढरी आनंद गजरी, वाजतील करे शंख भेरी. भेरी, भेरी म्हणजे नगारा. मोठा नगारा वेगळा, भेरी वेगळी. भेरी लहान, संबळ वेगळा, ती सनई वेगळी. सात्विक वाद्यामध्ये आलं का गोड राहते. पूर्वी सकाळ आणि संध्याकाळ येशीवर चौघडा झडत असे. आज नंदद्वार बाजे बधैया. मंगलिक वाद्य होता, शुभ संकेत होते. मग पंढरीमध्ये आले. पंढरीत राहिले काही दिवस. पांडुरंगाचे दर्शन त्या अगोदर आचार्याने गायले होते. महायोग पिटे तटे भीमरत्या. सुंदर गीत गायले परमात्म्याच्या स्वरूपात. असा तो परमात्मा. पंढरीचा मेळा लावण्याचा पुतना, विठू देखीला डोळा बाई हो. पंढरी. मग पंढरी सोडली, पुढे शिंगणापूरला आली. शनी शिंगणापूरला राहिली. ब्राह्मणाची वस्ती होती. मग मधुरी करावा, तिथे राहावा. म्हणजे एक आण्याशा त्या ब्राह्मणाची सौतकाशी राहावा. पण मग आपलं पौरत्व कोण कधी आपल्या म्हणतात. मग नेमकी कोणी अतिथी ब्राह्मण आले. रत्नाकर पाठक ब्रह्मकर्म जाणतात नाही, श्रोत आणि स्मार्तामध्ये कर्मामध्ये मी निष्णात आहे. मग त्यांच्या हवली केलं वर्षभर. तिथे राहिली.
ती आली परत कशावर सांभाळा तुमचं. आणि पूर्वीचे माणसं अगदी प्राण जाय परबचन न जाय बेमान केलं होतं. आणि आज मात्र परिपूर्ण बेमान केलं. कुठेही जा परमार्थांचे कीर्तन करतात ते तसे, भजन करतात ते तसे, उलट ते बरे असो सुंदोपसुंदर हिरण्याचे जे पोर आहे ना बाबा. तर स्वाधीन लगेच कोल्हापूर. का बरं कोल्हापूर? तर जयराम स्वामी परम संत होते त्या काळी. त्यांनी इतिहास पुराण रोज सांगावा 12ही महिने पंचगंगाच्या तीरावर. आणि मग ती वार्ता लागली होती आपल्याला. तेव्हा काही नाही, साधन नाही, पायी चालल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग जयराम स्वामीकडे गेली. आपण आलेली वार्ता सांगितली, राहा चालेल. ती हिरमठाकडे ओरीत राहिल्या. आणि तिथे जयराम स्वामी करणे पिबत भागवत रसमालयम मोहरो रसिका भवी भाविका. बरं गोड रस मिळाला भागवताचा ऐकायला. पण मग जयराम स्वामी नेहमी तुकोबराच्या अभावावर भजन करत असे. स्वामी तुकोबराय कोण आहे? अरे देहुनिवासी मोदी घरातला आहे, परमभक्त आहे. एकदा असे देवाची तुकोबराची वार्ता पसरली. वृक्षवल्ली आम्हा सोय रे बनचरी. भांगीर डोंगर गेले की तुकोबराच्या अंगाला त्या बिळातून सर्प यावं, सगळ्या अंगाला येणार. चिमण्याने याला अंगावर बसा. वृक्षवल्ली आम्हा सोय रे बनचरी. अहो तुकोबराय तो सर्प अंगाला येणार. अरे बाबा, त्याच्या शरीरामध्ये विष आहे, 10 होतं त्याच्या अंगाचा. मग त्याचा 10 शांत होण्याकरता तो माझ्या अंगाला वेळा येतो. तुम्हाला काय बिघडतं? राहू दे की त्याला. जसं चंदनाला सर्पाने वेळा दिला म्हणजे त्याचं विष कमी होतं. चंदनाचा स्वभाव आहे सुगंध देणे, शीतल देणे. हा स्वभाव काय? चंदन हा गोड आहे. त्यातल्या त्यात मल्यागिरी चंदन, बावणगिरी चंदन. मल्यागिरी शीतळो पालवी नाही गाळू, सुमनेचा परिमळ गुंफेता नाही. ज्ञानोबा गोड घातात तिथे. तर मग राहू दे. ही वार्ता मिळाली. चिंता गोष्ट कोण देऊ अशी असतात ज्याच्या अंगावर सर्प बसतात, पक्षी येतात. ही काय प्रकार आहे? जा बरं मोर्या गोसावी त्यांची भेट. तुम्ही कोण आहे आणि आम्हाला सांगता येत नाही. शेवटी तुकोबराने आपलं शरीर चिरून काढलं. हाड नाही, रक्त नाही, मज्जा नाही, शिवाय पिंजलेल्या कापसासारखं शरीर असं शरीर. आणि मग चिंतामण गोसावी सद्य आले. प्रत्यक्षी पुराण परमात्मा मी प्राप्त केला तुकोबराय. माझे असणारा भ्रम निवृत्त झाला. चालतं बोलतं ब्रह्म आधी तो संवादी. ती वार्ता जयराम स्वामी देताना होतो. मग तिथे काय प्रकार झाला? कोल्हापूरचा देहूला मुक्काम आनंदवरीमध्ये थांबले. तिथे तो अंबाजी गोसावी महानिंदक द्वेषक, तुकोबरायला त्रास देणार. बहिणाबाई तिथे ती गाय मारली. आधी करून कोल्हापूरचा. पण मग काय लहर झाली तुकोबरायची? ही 11 वर्षाची पोरगी आपल्यासमोर आहे. बरं तेज झळकत आहे त्याच्यात. ज्ञानाचं तेज, भक्तीचं तेज, ब्रह्मज्ञानाचं तेज, गर्भवतीचं तेज, राजपिंडाचं तेज. एखादी दिसती अशी सावली असते, पण अशी गोड दिसती राजपिंडासारखी, म्हणजे राजाला सोडणारी. जशी विरांगणा एखादी आली नारी असावी, अशी नारी राजपिंडाची असावी. आता तिची लक्षणं शंकिनी, डक्किनी, हरिणी पहिली. तशी बहिणाबाईची बडे तेजस्वी चेहरा होता. म्हणून बाबाने त्या कांबळ्याला किती दिवस परेशान केलं. ती चित्र काढावी, त्यावेळेला नव्हतं काही. आज हे काढदशी ती रती आणि ती चित्रलेखा. चित्र काढण्यामध्ये रती कामातूर झाली. कृष्णवेधी विरह आणि बोले, चंद्रमा करी तो उभा रागी माई. त्या विरहाणीचे चिंतन ज्ञानोबराय करतात. पण त्या रतीने पाहिले आपला पती कुठे? तो भगवान शिवाच्या शापाने दग्ध झाला. आणि त्याचा विरह. पुरुष बिन नारी. नारी किती सुंदर असेल, स्वतंत्र राहू शकत नाही. हरि बिन रैया न जाए जिहिरा, कब की ठाणी देखे रहा.
मीराबाई गातात. तशी ती रती पण कामातूर होती म्हणून स्त्री तशी राहू शकत नाही. ती कोणती योगिनी होती, काही हजार वर्ष तपश्चर्या केली, भगवंत प्राप्ती करण्याकरता नाही झाला. पुढे मग शेवटी कोण्या पुरुषाचा स्पर्श झाला. पुरुष इतका आल्हादीच असतो आणि तेवढ्यावर त्याने देह सोडला आणि ती झाली पिंगला. मग पुढे त्या पिंगलीने हजारो पुरुषाची रमण झाली, पण समाधान नाही झालं. हे राघव काय अभागिनी मी देह सोडला. तर आपण ही चिंतन करू. अशी एक जसं योद्ध्याचे लक्षण तशी तुकोबरा तिच्यावर बसले, तिच्यावर माथ्यावर हात ठेवला, दर्शना स्पर्शना कृपया शक्तिपात केला आणि बहिणाबाई 11 वर्षाची पोरगी वेदाच्या रुच्या बोलू लागली, वेदाचा अनुवाद करू लागली उपनिषदाचा. मग ते अभंग आणि पुन्हा देवगाव आल्यावर मग पुन्हा कालक्रमण घातलंय आणि नंतर मग शिवला आले. देवगावकडे अशी गोड नगरी आहे. कशी नगरी आहे? शिवनादाद आहे, वेळगंगा आहे. जी लक्षण आहे ओळशीची, जी नगरीमध्ये गंगा वाहते ती नगरी स्वच्छ होते, सदैव वाहणारी धारा असावी आणि त्या तिला नगरी वसावी, वसवसती वसणे म्हणून अशी गोड नगरी. जागिरी होती त्याला पहिली, तटबंदी होती, तोफा रायफली संरक्षण, ती पठाण आरब त्या काळी होते. आणि मग असं तिथे बहिणाबाई पुढे शिवला आल्या आणि आपला उर्वरित काळ देह समर्पी जे देवा बारकाहीच न घ्यावा होईल आघावा तुका म्हणी आनंदे. आता आपल्याला देह समर्पण करावा. 82 वर्षे राहिले आणि तिथून वाटचाल समाप्त. पण योग भटको भी जायते. योगी पुरुषाला काल जसं आपण पाहिलं, मी पाहतो त्यांना 15-20 वर्ष गणेशगिरी बाबा टाकडी सांगायचं. आमची दृष्टी, मी जेवण काय मानसशास्त्र हाताळलं होतो, जीवशास्त्र हाताळलं होतो, मनुस्मृती हाताळलं होतो. जसं फोटोवाला शरीराचा फोटो बाहेरचा काढतो आणि आम्ही म्हणजे ती झालेली लोक अंतरातला फोटो काढतो. तुमच्या सगळ्या 72,000 नाड्याचा आम्ही फोटो काढून देतो बरं बाळासाहेब. हां, कसं काय? नाडीतंत्र नावाचा ग्रंथ, शरीर बनलं कसं, चरबी किती, हाडी किती, वीर्य किती, नाड्या किती, हा ग्रंथ तुम्हाला शिकवतो. हा ग्रंथ बाजारात पडला नाही, फक्त मी पाहिला तर अखंडस्वामीच्या लागलेला आहे, ब्रह्मनाला असताना 1990. त्याला पुन्हा नाडीतंत्र नावाचा ग्रंथ आहे, तो एक ग्रंथ आहे. पुढे स्वदेशी चिकित्सा आहे आणि स्वदेशी चिकित्सा झाल्यावर म्हणून आपण का बरोबर गेलो होतो त्याचं चिंतन केले आणि मग बहिणाबाई महाराजांनी तो काळ घातला आणि आज स्थिर झालं आणि त्यांची ही असणारी वाटचाल त्यापैकी आपण, पण मग ती कोण होती आपण उल्लेख केला होता. आता पुन्हा करूया. जसं तृतीयाध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतुमकई द्वापारे परिचर्यायाम फलवत हरिकीर्तना. मी कृतिगामध्ये पद्मा होते, पूर्वी जो प्रल्हाद मी पद्मा होते, तोची झाला अंगद मी मंथरा झाली, पुढे तो उद्धव झाला मी कुब्जा झाली, कुब्जे शिरतवाला मोहन मुरली वाला, पुढे कलियुगी जाणार नामदेव, कलियुगामध्ये नामदेव झाले मी जनी झाले, का चौयुगाचा भक्तनामा हा कीर्तन. हां, तर मी जनी होते आणि तोच जो का अवतार नाम याचा तो का अवतीर्ण झाला. का झाला? राहिले अभंग. प्राण जाय परवचन शहाणू कुठे अभंग झाले नामदेवाने 14 मंडळीतून केले, पण राहिले 4 कुठे. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. अहो तुम्ही झोपली तो कोबरा म्हणे का स्वप्नामध्ये नामदेवे केली स्वप्न माझी जागे सभे पांडुरंगे. असं बराच वेळ झाले. मग आपल्या मागे काम राहिले नामदाराने सांगितलं, मग ती तुकोबरा आहे आणि तुकोबरा जो असणार ही बहिणा. तर बहिणी गेल्या. मग काल आमची बडोद्याला गेली होती तेव्हा शालिनीताईला पाठवलं बाबाने.
म्हणजे केव्हाचा काळ हा 80-82चा काळ आहे. PhD करत होती ती 40 गावची. अशी कष्ट केले तर बरं होतं. अभ्यासाने माणसाला मन समाधान मिळतं, द्रव्यांनी मिळतं. मग तेजस्विनीताईने PhD केली. बाबा शंकराचार्य आले त्याला तिथे देऊन, कंधारकर महाराज होते, गंगा महाराज होते, आत्मचैतन्य महाराज, आत्मचैतन्य शिवदर्शन तयार होते. अशी लोक दुर्मिळ राहतात, क्वचित त्यांच्याजवळ ती उमा भारती, ऋतुंभरा या तिघी होत्या. ज्ञान स्वरूपानंद हे तीन 4 जण होते. ती चैतन्य आता ज्ञान चैतन्य. तर मग त्या काळी बाबांनी ही कल्पना केली. तर मी दूर का बरं गेलो, तर मग आता बराच काळ झाला, मध्ये 350 वर्षे गेली. आपल्या कोण हे असं पहिल्या आपल्याला बसून देतो आणि मग कांबळ्याला यायला काही फोटो काढ. आपण दूर गेलो होतो. ती चित्रलेखा आणि ती रती प्रद्युम्नाची पत्नी काम जा तो मारल्या गेला ना, हे पत्र काढ. मग बाबा म्हणून हे फोटो काढ. नाही तो काढला का, आता सोपं आहे का आता हा फोटो काढायला, त्याला किती वेळ लागला बघा. तसे त्याने फोटो काढू हा नाही बहिणा राहायचे. असे अनेक फोटो काढले, पण बाबाने त्याला फक्त सोडला नाही. जेव्हा हा फोटो बस हा फोटो लागत होता. आणि जशी रती बोलली, चित्रा बरोबर चित्रलेखा आली, हाच फोटो, हा तो माझा स्वप्नातला सकाळ प्रद्युम्न. जशी ती आवडत ती थांबली रती, तसं बाबा कशाने बाबा थांबले, बस हा फोटो आहे. आणि मग हा फोटो त्या काळी कांबळ्याकडे बाबांनी प्रकाशन केलं. म्हणजे किती कष्ट केले हे त्यांना माहिती. आता मंडळी थोडीशी विचार करायला लागली. माझं असं मत त्यांनी स्वतंत्रपणे काहीतरी दुसरं करावा, इथे शिरू नये. आमचं थोडकं जसं चालेल तसं चालेल, आम्हाला तुम्ही दोन्ही त्रास होईल. तुम्ही जर पुरुषार्थ असं तर करून दाखव. अति त्यांची चर्मन आहे, जिसकी बाहू में बल होता है वो कुछ ना कुछ कर सकता है. तर अशी अतोनात कष्ट वाटचालीमध्ये अनेक मंडळी जोडता मला आज आनंद झाला. पाटणी साहेब त्या दिवशी घरी नोंदवलो. डॉक्टर साहेब आले 37 का काय, त्यांच्या 40 देशामध्ये पतसंस्था आहे. आणि ओम शांती म्हणजे निराकार हो, तैसा हृदयामध्ये राम. तर त्यांनी ओम शांती कार्यक्रम 40 देशात राबवला. पण मग भुकीची वेळ होती, वेगळा झाला, एक नाराज झाला. पण मग भुकीची वेळ असल्यामुळे पुन्हा थोडं झाली. हा मुद्दा पाहिला, बाबा मी माझे जेवढे देशामध्ये ही पतसंस्था आहे, आज हा कार्यक्रम 40 देशात गेला. लगेच त्यांनी लावून केला. बस म्हणत चालत बाबांच्या वाटचालीचा आज सार्थक झाला. फ्रान्समध्ये होतो फादर वसई आता नवी मुंबई. त्यावेळेस ती गुरुजीकडे होती. त्यांना 14 भाषा आवडत. अजून 96 वर्ष आहे. विश्वनाथ गुरुजी मी म्हणायचो, फादर तुम्हाला गाथा आवडतो ना, म्हणजे तुम्ही त्याचा अनुवाद करायचो, तुम्हाला 14 भाषा आवडतो, करतो ना मग ऐकलं. आणि मग त्यांनी तुकोबरायचा गाथा 7 समुद्रापार. अरे मावल्यावर थांबा ना, जेव्हाचे तिकडे जा ना, त्याने ते काय लागले. आम्ही फक्त बालगोपाळ आमची विद्यार्थी प्रार्थना म्हणून आम्ही करतो, तुमच्यासाठीही करत नाही. कीर्तन प्रवचन ते तुमच्यासाठी, तुम्ही कोणी येऊ नये मंडपामध्ये. 4-5 मुलं आम्ही कधीतरी विचार असावा मग तुमच्यासाठी आम्ही हे करत नाही, आमची फक्त प्रार्थनासाठी आम्ही करतो. तर आम्ही हे चिंतन करत होतो. तर 7 समुद्रापार आज पाटणी साहेबांमुळे 40 देशामध्ये ही वार्ता पसरली. आणि आज मला एवढंच बोलायची, अश्विन शुद्ध प्रतिपदा, समाधी काळ आणि तो यज्ञ. इथे काही पर्वकाळ नाही, समाधी नाही किंवा काही नाही. वर्षावृत्ती, श्रावण महिना आहे. मंद मंद मेघ करी कसे गर्जना, मेघराजाने गर्जना करतात. श्रावण महिना आहे. एका ठिकाणी मीराबाई अशी म्हणली होती, अरे दो नयना कवयो नहीं मानी, नद्या बहे जैसी सावन की. किती गोड गाते.
नद्या केव्हा वाढतात चैत्र महिन्यात वैशाखात. नद्या वहे जैसी सावळकी म्हणून थोडे परीने रे 2-4 पहिल्यापती असे पाहिजे असं आमचं मत. नाऱ्याला गुलाब घेतला वाटलं कात्या कोणाला अशी सुटली म्हणून मीराबाईकडे पाहावं. कोई कयो रे प्रभू आवन की श्रावण महिना आहे आणि ही योगीराज गंगाधर महाराज कापूस वाढवा. कोणीतरी बहाणं करून काही लबाड म्हणतात. नाही नाही, लबाडी होते. गंगाधर महाराजांचाच प्रयत्न होते या येत नाही. मला बाबा सांगायचे तेवढं काशीनाथ बाबा मोगल, बाबुराव उगले, जनार्दन पाटील उगले म्हणजे दहीगाव आपले बाबाजी, काशीनाथ बाबा निगुटे पिंपळगाव, काशीनाथ बाबा मगर खंडाळा आणि ही 4-10 मंडळी. दुसरा मास्तर होते, दुसरा मास्तर म्हणजे गोरगाव करंजगावचे उगले. मग कोणाची काका करायची त्या आपल्या 8-8 राहावा, कोणाचं असं सासूबाची घरी यावा, कामं धंदी करावा, आईबाप बोलतात. पण ती राहावं कोसवलं आणि मग त्या काळी मला अशा आठवणी बाबा सांगायच्या मधल्या काळामध्ये. बस माझा हाच उद्देश होता. अशी ही 2 रूपरेषा ही त्यांची कष्ट आज सफल झाली. मी निमित्त आहे. जसं पोटावर दौंडी पेटवतो, झेंगट घेऊन हाती दौंडी पेटविन तिने लोकी. अरे बाजार तिकडे जाऊ देणार नाही. कशाला आलं तुम्हाला सांगतो ना. आम्ही प्रार्थनेसाठी बघतो. लहानपणी कोणी तर तसं मी दौंडी पेटवणार. कोतवाल आहे. कोतवाल कोण? शिवराम बाबा. एवढंच माझं कार्य आहे आणि ते कार्य करून घ्यावा, चालवावा. वडिलाच्या वचनाला बाद येऊन हा दुसरा काहीच नाही. ते नैसर्गिक परमात्मा करून घेतो का कोण करून घेतो मला माहीत नाही. फक्त नेम चालवला, केला नेम चालवी माझा अशी ही सेवा आज हरिदिनी. आणि हे माता, मी तुला सतीयुगापासून पाहत आलो, आज पाहतो आणि तुझी साखरी करतो. जसं मी एक फड्याचा लेख असल्यामुळे स्त्रीला प्राधान्य नाही, तेवढ्यापुरतं प्राधान्य दिलं. इतर कोणी जरी आली, माया जगजननी पार्वती माता आली तरी तिला न मानणार. 12 कोटीने 10 कोटी